हॉटेलला जायला आम्हाला 2 किलोमीटर लागणार होते, पण आम्ही आता एक शॉर्टकट घेतलेला 3 किलोमीटरचा. वेदांत, मी आणि प्रथमेश 3 घर की नालायक गावला ते शाम होते तर गावावरून वळून टाकलेला. आम्ही तिघं घरी खोटं बोल. याने याच्या पप्पाला काहीतरी वेगळं सांगितले. याच्या पप्पा याला म्हणलं 20 मिनिटात या. वेदांत काही वेदांचा विषय 5 मिनिटात प्रथमेशच्या घरी पूजा आहे म्हटलं. हा असं करून आता आम्ही तिघं चालले जेवायला. कुठे जायला जाते आपल्याला? जिथे कमी पैशात जेवण होईल त्या ठिकाणी आम्ही सापडतोय. कुठे भंडारा जरी भेटला तरी भंडारात आम्ही जेवायला तयार आहे. आम्ही तिघं बेरोजगार आहे, घरच्याचे पैसे होतो तेव्हा तिघांकडे काही पैसे नाहीयेत. आता हा एरिया आमचा लुटमाराचा एरिया चालू होतो. खाली घराने तर पळत गायब. तरी आपण गपचूप रेकॉर्डिंग घेऊया. फोन इथंच हरवला होता एकदा. नवीन फोन घेण्यासाठी आता माझी करते बघा गाडी चालवते. मी तुम्हाला कालच सांगितलं होतं व्हिडिओवरती कमेंट करून की वेदांतला गाडी चालवता येत नाही. तुम्हाला गाडी कधी सांगेल नक्कीच. चला आता आपण थोडं पुढं अजून गेलं बोलूया. चोरामारी तेरा चालू झाल्याचं वेदांचं म्हणणं आहे. तर वेदांत स्ट्रॉंग साईडने गाडी चालल्या ते आपण लई छपरीगिरी करू राहिला. मग तेच सांगतो वेदांतला गाडी चालवता येत नाही. पण कसं आहे आता आम्हाला ऑप्शन नाही. वेदांतनी गाडीत पेट्रोल टाकलं का म्हणून त्याच्या गाडीवर बसून यावं लागतंय. पण नाही प्रवाहाच्या विरोधात जाण्याचे काम वेदांत करत असतो म्हणून ही दोन जण इथं राहतात आणि ही म्हणते रे गुगलला हॉटेल सर्च करा कुठं जेवण चांगलं भेटेल. काय म्हणायचं प्रथमेश? कसं आहे गुगलला पण कळायला पाहिजे हॉटेल कोणतं चांगलं आहे म्हणून. अरे पण प्रॉपर तुम्ही इथलेत ना दोघं? आम्ही शिरसगावचे. आपण श्रीरामपूरला आलोय. अरे श्रीरामपूर गेलेला आले का? मग पूर्ण 200 मीटरचं अंतर आहे. द्वारकाला कालच जेवायला गेलो होतो. काल जेवताना आमचं बिल आलं होतं 1500 रुपये. वेदांत ऋतूच्या मागे पण आलं. बोला ना काय म्हणणे प्रथमेश व्यक्तिमत्व कोणाचं व्यक्तिमत्व? वेदांत. तू वेदांतचा जिगरी मित्र आहे तर काय म्हणणे तुझं? वेदांत असा व्यक्ती आहे जेव्हा त्याला गरज असते तेव्हा तो फोन करतो. जेव्हा त्याला गरज नसते तेव्हा तो फोन करत नाही. बोला ना. वेदांतचं व्यक्तिमत्व बोलायला शब्द सुचत नाही मला. प्रथमेशला काहीतरी सुचलंय. काय सुचलं? ओमने मला विचारलं की वेदांतचं व्यक्तिमत्व कसं आहे. तर व्यक्तिमत्वाचे 2 प्रकार असतात. एक असं असतं ज्यांच्याविषयी बोलायला सुचत नाही आणि दुसरं असं असतं की ज्यांच्याविषयी काय बोलून काही नाही असं होतं. तर वेदांतचं व्यक्तिमत्व इतकं पांचट काय नाही विषयी काहीच सुचत नाही. जसं वेदांत आमचा चांगला आहे फक्त थोडा येडा आहे. कधी कधी एवढा करतो आहे का? चांगलं आहे रोज थोडं येडा नाही करत. एकदम नाही करत. ही दोघं नुसती फिरवते ते. याला हॉटेल धडका ना कुठं काय. हा प्रथमेश वेदांतला विचारतोय, वेदांत प्रथमेशला विचारतोय. आणि पाहुण्याला खाऊ घालायचं म्हणलं चांगल्या ठिकाणी घेऊन जावं लागेल ना. अरे आमचं चाललंय. जर पैसे कमी पडले तर स्लाइस उचलायची गरज पडली नाही पाहिजे तशी. तसा हा व्हिडिओ काही स्पॉन्सर नाही केला स्लाइसनी, पण आम्ही तरी प्रमोशन करतोय. वेदांतचं म्हणणे स्लाइस काय चांगले आहे. वेदांत किती खर्च आहे स्लाइस वरती आपलं? आता आम्ही एक मीटिंग नेमकं कुठं जेवायचं आणि काय जेवायचं. आमचं कुठं बजेट अनुसार आमचं जेवण होऊ शकतं. वेदांत आपण मधुबनला जाऊ. चल. कुठे मधुबन? सह्याद्रीच्या समोर. काय इतकं लांब? अरे लय जेवण होईल तिथे. 500 रुपये तिथे ब्लॉग टाकता यायचं नाही. मग लय लांब जेवायला गेलं. नको पत्ता घोडा लागत. काका म्हणतील पोर पायपा सोडली की सोडली. बघली भारीच इथले काम करतो मी ना. आता ना एक जागा आणली. मी आता निघली सुमसाम जागा आणली. काहीच नाही इथं फक्त ढोलपत्ती चालू आहे. ते पण 1 2 3 4 5 गाड्या आहेत. मानलं पाहिजे तिघं 4 जण पण प्रॅक्टिस चांगली चालू आहे. अरे इकडं दिसत अरे अरे आमची पोरी रात्री बरं का तू नाटतोय. लेक गाण जागा आणले. लावलं काही नाहीये. प्रथमेशचं म्हणणं की भूत दिसतात. वेदांत तो का म्हणणे माझ्या अंगात भूत वेदांत शहर दिसा ना पुढं माग. एरिया कोणता पण तुम्ही एरिया सांगू शकता? आम्ही एरिया हा एरिया आणून सांगू नको हा एरिया वॉर्ड नंबर 7 बोंबळे नगरचा एरिया आहे. बोंबळे नगर. आमचं शेवटी ठरलं आम्हाला जेवायचं नाही गुरुला जेवायचं. कुठे जेवायचं? मस्कर ना कर भूक लागली. आम्हाला गेलो तर व्हेज भुना खावा लागेल. गुरुला गेलो तर पनीर लबाबदार खावा लागेल. नाही रे भाऊ व्हेज भुना नाही खायचं आज. काही खाऊ पण खाऊ सरळणार भैया. सरळ सरळ घेतो. परत आम्ही परत आता सिटी एक्सप्लोर करत आहे. आम्ही आता 100 रस्त्यात चाललोय.
हॉटेलला जायला आम्हाला 2 किलोमीटर लागणार होते, पण आम्ही आता एक शॉर्टकट घेतलेला आहे 3 किलोमीटरचा. आपण सरळ जाऊया. तुम्ही पुढचा कॅमेरा लावा, पुढचा कॅमेरा. फायनली मी ड्रायव्हर चेंज केलाय. प्रथमेश आता गाडी चालवतोय. वेदांत मागं बसलेला आहे. वेदांत चेहरा दाखव. तर आता शेवटी आपल्याला जायचं ठरलंय. आता आम्ही हॉटेलला आलोय. तर आता प्रथमेशचं असं ठरलंय की अशी भाजी ऑर्डर करायची ती तिघांनी पण नाही खाल्लेली आतापर्यंत. व्हेजचीच, कारण श्रावण चालू आहे. श्रावण चालू, नॉनव्हेज पाळावं लागतो. हॉटेल भारी तसं काय केलं प्रथमेश? हॉटेल चांगलं आहे. बंद करून ब्लॉग बंद करतो मी. वेदांतला काहीतरी काम. मग प्रथमेश काय म्हणणं तुझं? काही नाही, चांगलं हॉटेल आहे श्रीरामपुरातलं आमच्या. त्याच्यामुळे आता तुम्हाला खायला घेऊन आला आम्ही. कुठं बसायचं तुम्हाला? बाहेर बसायचं का आत बसायचं का वर बसायचं? वरच बसू. वर जरा कम्फर्टेबल राहतं. ठीक आहे, वर. तसं खाली भरपूर. प्रथमेश काय करतोय ऑर्डर? काय सांगायचं? परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन, मसाला पापड. किती मसाला ऑर्डर घ्यायचा? 2 3. वेदांत ना सांगायच्या आधी दुसरं काही सांगायचं तो मसाला ऑर्डर सांगायची का? नाही, थांब येऊ दे आपल्या मित्राला मोकळं. आमचा मित्र वेदांतला बुक नाही असं वेदा म्हणतो. बुक नाही वेदांतला. तर तुम्ही सगळं फोन आणता का? तुम्ही उठून गेला. वेदांत काहीतरी झाकायचा प्रयत्न करतोय, पण तुझा आहे ना. वेदांत प्रथमेशच्या वडिलांचा फोन आला. मी बघतो 10 वाजलेला हॉटेल येऊन 9 वाजलेले आहेत. काकांचा फोन येईल. वेदांत आता मावशीला फोन करतो की सांगतो आम्हाला थोडाफार उशीर होईल जेवायला यायला. तुला प्रथमेश कुठे गेला काय माहिती. प्रथमेश वेदांतला उठ म्हणते, पण वेदांत काय उठा ना. आपण टेबल ऑर्डर झालाय बरं का. आपण ऑर्डर करा ना का ते प्रथमेश मसाला पापड. हां इथं काय पण इथं रूट आहे ना. फोनमध्ये काय लाईटिंगचा विषय झाला. लाईट काय डिस्कशन झाल्यानंतर शेवटी प्रथमेश सुटवली. तर आता भाजी ठरल्याप्रमाणेच ना, जी कोणी खाल्ली नाही तीच ऑर्डर करायची ना. भाजींची नावं घ्या आता. प्रथमेश नाही सांगायचं खरं. प्रथमेशने व्हेज बुना खाल्ला, पण प्रथमेशला तरी व्हेज बुनाच खायचं. वेदाने मी नाही खाल्लेला, पण याने खाल्लेला. व्हेज या हॉटेलचा व्हेज बुना चांगला आहे. चांगलं आहे. व्हेज बुनावर 2 बटर नान. तर फायनली प्रथमेशच्या म्हणण्यानुसार मी व्हेज बुना सांगितले आणि 2 नान सांगितले आणि 2 नान बटर नान. तर वेदांतला सवय पापडवर हिरवी चटणी किंवा हे लागतं. काय रे हिरवी चटणी काय लागतं? शेजवान चटणी. काय ऑर्डर केलं आपण? ऑर्डर केलं आता व्हेज बुना. रोटी किती करतो? रोटी करतो. तू विसरलास का रे? परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन. कांदा सॉरी कांदा घ्यायचा. कांदा घे, लिंबू पेट. नान इधर तुझं. आम्ही दोघं नान घेतले, वेदन रोटी घेतली. काय 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 वेदांच्या बड्डेला काय करायचं? चॅनल चालू करायचं. तुझं का? माझं नाही, वेदांचं माझं. वेदांत आणि प्रथमेश वेदांत आणि प्रथमेश यूट्यूबला चॅनल चालू करणार वेदांच्या बड्डेच्या दिवशी. 19 अरे ऑगस्ट म्हणते बड्डे. ऑगस्ट डेट 19 ऑगस्ट ना. तर वेदांत 19 ऑगस्टला बड्डे. हॅपी बड्डे वेदांत इन ॲडव्हान्स. तर वेदांत आमच्या बिलाचं कॅल्क्युलेशन करतोय, किती बिलिंग किती काय. वेदांतला काम फुटायला लागलं. तिथलं की तसं पाडलं माणूस बघितलं येवतं बोर होते. तो हाय वेदांत.
तुला बोर होतं घरी? तुला काय बोर होते रे? वेदांत जरा युक्रेन आणि नाही रशिया आणि तणावामुळे जरा टेन्शन मध्ये. अमेरिका आणि रशियाचं युद्ध. ट्रम्प येतं काहीतरी करतं बोलतं अख्खं मार्केट वेदांत. जेवण झाले. प्रथमेश सर आता जास्त क्वांटिटी येते ते फायनली आता जेवण. जे पैसे होते ना रिचार्ज टाकायचं मला तिथे होते तर चक्क प्रथमेश रिचार्जचे पैसे पदरी घालून आम्हाला जेवण घातले. जाऊ दे आता. आपला मित्र गावाला आला आपल्या. म्हणजे जेवण नाही घातलं. क्वांटिटी होती तशी पण थोडीफार कमी पडली. जरा बिल जास्त झालं. जरा जास्त झालं अपेक्षेपेक्षा जास्त झालं. आम्ही दोघांनी लहान घेतली म्हणून लहानच 60 रुपयाची नानचं बिल जास्त झालं आपलं. आता बरोबर 750 रुपये म्हणजे प्रत्येकाची 250 रुपये क्वांटिटी झाली असती. वेदन शेट शूटिंग काढ चाललं का तरी 2 मिनिटं गाडी तर पप्पाला फोन करून सांगतोय. गोळ्या घ्यायच्या होत्या ना कसल्या. ओके आणतो. चला प्रथम म्हटलं थोडे करून वरडे बसलेत. आरडा नाही वरडले का थोडे पप्पा? 10 मिनिटात येणार होतोस ना म्हणे तू. आता 20 मिनिटं झाली. 10 मिनिटं म्हणून आमचा पुढं सरक पुढं सरक गाडी बाय. प्रथमेश तुझे मी तुम्हाला सांगितलं ना वेगळं कसं आहे. आता आम्ही चालले मेडिकलला सर्दी खोकल्याच्या थोड्याफार गोळ्या घ्यायचे. मास्टर मेडिकलला चल इकडे आज जाण्यापेक्षा. नाही सरळ झालं. तुम्ही आपल्या रस्त्याला घेऊया आपण जमजमालीकडे. वेदांत दादा आपण ओव्हरब्रिजवरून गेलो असतो जवळ पडलं असतं. गाडी फिरू शकता तुम्ही. आता लांब पडत. ओम्या तुला 2 मिनिटं बंद करा ते. काय सांगतोय शायरी ऐका. वेदांत दादा आमचे खूप चांगली शायरी म्हणतात. त्यांचं एक शायरीचं आता आमच्या वेदांत म्हणला गुलजार जागा झालेला आहे. आता वेदांत शायरी म्हणणार आहे. वेदांत एक इर्शाद वेदांत बोलो कि अगर हमारी कब्र पर तुमने जो मुस्कुरा दिया, अगर हमारी कब्र पर तुमने जो मुस्कुरा दिया, बिजली चमक के गिर पड़ी सारा कफन जला दिया. चैन से सो रहा था मैं ओढ़े कफन मलाल में. चैन से सो रहा था मैं ओढ़े कफन मलाल में. यहाँ भी सताने आ गए इसने पता छान होती पण मला काही एवढी काय आवडली नाही. पण ठीक आहे आता मित्र आहे म्हणून आपण म्हणू चांगली होती. पण कसं आहे वेदांत विसरला होता की तो ती काही एवढी चांगली नव्हती. पण ठीक आहे आपला मित्र आहे म्हणून वाटतं आपला कॅमेरा अँगल चेंज करावं लागेल. कुठला लाईट येते म्हणून. अरे इकडून वर दिसते आपण शिद्दतची मोहब्बत का. वेदांत जेवण केलं ना. वेदांत पैसे मिळतात. रोटी एक रोटीवर एक ना. प्रथमेशला फार धमकी आली घरून की गोळ्या आणल्या नाही तर घरात तुला एंट्री नाही. तर आता आम्ही आमच्या परत चेहरे उजाडत येते. आमचे घोडे आम्ही उधळले जाता परत मॉलच्या दिशेने. आपल्या घोड्याचे पाय जरा मऊ झाले त्याच्यामुळे आपण चटकून पडू शकतो. आपल्या घोड्याच्या पायाचं दुकान ठीक आहे. मार्केटिंग नाही करू आता आमच्या गाडीचा. हळूच चालवा लवकर आपण नाही. तसं इनोनी पण स्पॉन्सर नाही केलेला आम्हाला. पण आम्ही तरी इन होतो ना. आम्हाला जास्त ब्लॉगिंग करता यायचे नाही कारण पब्लिकला. तर मिशन सक्सेसफुल झालं. आम्हाला एक फक्त इनो घ्यायला बाहेर पडलो होतो. आता खरंच इनो घेऊन घरी चाललोय. इनो कितीचं घेतलं? इनो घेतली आहे 20 रुपयाची. 20 रुपयाची इनो आणि आमचं 60 रुपये 60 रुपयाचं बिल. पण तू हराम काय तुझ्याकडे पैसे होते ना. हे त्याला ब्लॉग दाखव रे. आपला आधीचा ब्लॉग दाखवा त्याला. प्रथमेशकडे पैसे असं सुद्धा तो आम्हाला म्हणला की माझ्याकडे पैसे नाही तुम्ही दोघं कॉन्ट्री काढा. दोघांनी मी कॉन्ट्री काढली आणि मग प्रथमेशने हळूच काय केलं 500 रुपये काढले ना रे. 500 रुपये काढले. कसं काय 400 काढले.
ते पावती फाडत होते काहीतरी, पावती नाही फाडत ते, भांडणं झाली. पुस्तक होतं हातात त्यांच्या. अरे सारखं अंधार आता ते बंद करू मॅच. वेदांत काय कसं आहे रे, नुसतं 750. तुला कोण याला कोण उडत नाही, तुला घेतोय ना वेदांतला व्हिडिओ घेतो तेच नाहीये. नाही तसं काय नाही. बंद करा आता, शांत काय करायचं मला, प्रथम बंद करू घरी. नाही मला घरी सोडा, मग हा मला प्रथम तेवढं लावायला short- बाय 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 करायचं. बाय बायचं short. आता घरात जाताना चला आलो मी घरी. बाय बाय. बंद करा आता. बाय 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 गाईज. बाय बाय. बाय बाय. चलो भेटू मिळते. उद्या. हो बाय. तर असा वेदांत माझा छोटासा ब्लॉग झाला. बाय, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. आता आम्ही चाललो घरी झोपायला.